थेंब थेंब पाण्यात थेंब थेंब पाण्यात डासाचा जन्म होतो. आपल्या एका निष्काळजीपणामुळे डेंग्यूचा धोका वाढतो. नमस्कार मित्रांनो, मी MPW सागर जाधव. जुलै हा डेंग्यू प्रतिबंधक महिना आहे. तर डेंग्यू होऊ नये म्हणून आम्ही फील्डमध्ये करत असलेल्या सर्वेक्षणातील काही क्षण आज तुमच्या सोबत शेअर करत आहोत. तर चला डेंग्यूची लक्षणे आणि त्यापासून बचावाचे सोपे उपाय जाणून घेऊया. तर डेंग्यू हा इडिस इजिप्टी डासाच्या चाव्यामुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा डास प्रामुख्याने स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात वाढतो. त्यामुळे आपल्या घराभोवती कुठेही पाणी साचून देऊ नका. पाण्याच्या टाक्या, ड्रम, कूलर आणि इतर भांडी नियमितपणे स्वच्छ करा व झाकून ठेवा. पूर्ण बाह्याचे कपडे वापरा आणि डासांपासून संरक्षण करा. अचानक ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी किंवा त्वचेवर पुरळ अशी लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या एका छोट्या काळजीमुळे संपूर्ण कुटुंब डेंग्यू पासून सुरक्षित राहू शकते. चला डासाची उत्पत्ती रोखूया आणि डेंग्यूला आळा घालूया. धन्यवाद.